सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. दिस इज डे 4 इन अ गोवा. सो आजचा दिवस कसा जाते चला बघूया. गाईज आम्ही आलो आता नाश्ता करायला कारण की 11 वाजता आमचं चेक आउट. सो इथे रेस्टॉरंट आहे, सो इथे आम्ही आता नाश्ता मागवली पुली भाजी आणि मी मागवले पोहे. सो आता नाश्ता करून आम्ही जाणार आहे. आता चेकआउट 11 जेवण आम्ही लवकर जातो कारण आम्हाला साऊथ गोव्याला जायचं आहे. साऊथ गोव्याला जायला किती वेळ लागणार आहे? 2 तास लागणार आहे. सो 2 तास मग आता थांबणार नाही कुठं, कारण आमच्याकडे बॅग आहेत. सारखं ते स्कूटीवरून उतरा कुणी सांगते. सो लेट्स गो. इथं पाणी पैशांनी घ्यायला लागतंय तर आम्ही मोठी पाण्याची बॉटल घेतलेली नाही का, तर मग मी घेणार ना सगळं पाणी. हवं ते नको घेऊ इथंच ठेवू. तर ह्या 2 बॉटल्स आहेत भरून ठेवल्यात आणि हे बघा ही एक आहे बॅगेत आणि ही इथं खाली खिशात येते माझ्या. पाणी परत तिकडे गेलं पैशानेच घ्यायला लागणार आहे. आता आम्ही आलोय चेकआउट करायला. सो आता चेकआउट करून डिरेक्टली साऊथ गोव्याला निघणार. आम्ही आता चेकआउट करून साऊथ गोव्याला चाललोय. 1.5 तास झाला आम्ही स्कूटीवर आहे. पूर्ण बँड वाजली माझं बसून आणि ह्या 2 बॅगी. आता असं वाटतं की कार घेतली असती तरच परवडलं असतं, पण नको कार. असं वाटतं कधी जातोय आम्ही आता रिसॉर्टवर. पोहोचतो लवकर. हे कुठे ज्यूस बीस भेटला तर थांबावा, माझी एनर्जी पार गेली. आम्ही आलोय आता 8 मिनटं राहिले रिसॉर्टवर जायला. हा पेट्रोल टाकायला आलाय. पेट्रोल टाकतो फुल करतो कारण की अर्धच पेट्रोल राहिलेलं. परत तिकडं कुठं फिरायला जायला लागल्यावरती. आणि इकडं पूर्ण घाटे भाई, घाटातून यायला लागते. पूर्ण वाटतच नाही पण गोवा आहे म्हणजे त्या घाटात नाही असं वाटतं कुठं तरी गावात आलं. पण ठीक आहे, बीच साईडला गेलो छान वाटत. बघू शकते. सो गाईज आम्ही आता चेकिंग केलेलं आहे. ठीक आहे, या रेस्टॉरंटमध्ये चावी कीज मी पण बॅग घे ना मग. सोड. सो गाईज हा आमचा रूम आहे, तुम्ही बघू शकता. कम छोटंसं कॉटेज आहे, क्यूट आहे पण. गाईज मी आता नावेली हायवेवरती आहे. हा बघा हा हायवे. आणि साऊथ गोवाला जो कोण जात असेल ना, प्लीज हे हे इथं मागं असं हे काहीतरी. आणि इथं आहे ना मी माझी बॅग विसरली. हे जे येल्लो कलरचं आहे ना, तर मी फोटो टाकन त्याचा. तर ह्याच्यावरती ना माझी एक ती क्रीम कलरची बॅग आहे ना, त्याच्यावरती ब्लॅक कलरचं फूल है. अभी मैं मडगांव के पुलिस स्टेशन में आई हूँ कंप्लेंट लिखाने. अगर किसी को मिल भी जाए ना वो पर्स, तो प्लीज़ ये वाले पुलिस स्टेशन में दे दो प्लीज़. सो गाईज आम्ही तिकडं 40-45 किलोमीटर जाऊन परत आलो आहे, पण बॅग काय भेटली नाही आहे. आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे मडगावच्या ह्याच्यामध्ये. सो प्लीज जर कोणाला भेटली गोव्यामधले असू किंवा आउट ऑफ गोवा असू, तर प्लीज त्या मडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही ते सबमिट करा. ते आम्हाला देतील. आणि आता आम्ही चाललो आहे. मूड ऑफ करून काही उपयोग नाही म्हणून हा बोलला की आपण जाऊया आता बीचवरती. सो इव्हिनिंग झाली, सनसेट गेला पण असेल तरीसुद्धा आम्ही आता चाललो आहे. सो बघूया. एवढी मोठी माझ्याकडनं चूक झाली होती. मला खूप जास्त गिल्टी वाटत होतं नाही का, पण तरीसुद्धा जाऊ दे म्हणून हा सोडून दे नाही का. आता हरवली तर हरवली, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता आम्ही आलोय. कोणता बीच आहे रे हा? पालोलेम बीचवरती आलोय. पण हा बीच खूप छान आहे, क्लीन आणि नीट आहे एकदम. पण माझा मूड नाही. ते पण वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी चालू आहेत. ते पण होडी आहे, त्या होडीवर घेऊन गेले त्यांना. पण माझा मूड इतका खराब झाला होता ना. मला सारखं ते आठवत होतं नाही का, की मी का तिथं बॅग काढली, का तिथं ठेवली बोलून. पण तरी पण हा मला समजवत होता नाही का, जाऊ दे बोलतो आता व्हिडिओज काढ नाही का, थोडंसं स्माईल कर वगैरे करून मला हसवत वगैरे होता. मग मी पण थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले नाही का. मग थोडंसं आम्ही ते फॉरगेट करण्यासाठी थोडंसं बीचवरती बसलो आणि ते बीच बघून लिटरली सगळं विसरायला होत होतं नाही का. एवढं ते पीस होतं म्हणजे आमच्या डोक्यात काहीच येत नव्हतं. फक्त आम्ही नॉर्मली बसून तिथं एन्जॉय करत होतो वगैरे. थोडं आम्ही नॉर्मल झाले नाही का. मग मी पण आणि तो पण थोडंसं नॉर्मल झालो आणि मग थोडासा एन्जॉय करायला आम्ही 1-1.5 तासाने एन्जॉय करायला स्टार्ट केलं होतं.
पण मेक शुअर की गाईज तिकडे गेल्यावरती ना थोडंसं तुम्ही अटेंटिव्ह राहा की स्वतःचं सामान व्यवस्थित आहे नाही आहे. पहिली गोष्ट एवढं सामान घेऊन जायचीच गरज नाही. आम्ही चूक केली बिकॉज आमचं हे फर्स्ट टाईम होतं. आम्हाला सांगणारं कोण नव्हतं नाही का. सो आम्ही आमचंच केलं. सो इट्स ओके. अशा गोष्टींमुळेच तर ट्रिप लक्षात राहते. सो आता ही लास्ट टाईमपर्यंत ही ट्रिप आमच्या लक्षात राहणार आहे. नंतर मग आम्ही बीचवरतीच डिनर वगैरे केला. लाईव्ह म्युझिक वगैरे होती तिथेच रेस्टॉरंट होतं, बीच रेस्टॉरंट. मग तिथेच आम्ही अजून थोडासा एन्जॉय केला. आणि तो दिवस पण आमचा थोडासा अर्धा दिवस तर थोडासा वाईट गेला. पण त्याच्यानंतरचा दिवस आम्ही ठरवलं की नाही आता आलो तर एन्जॉयच करायचं. ओके. सो काय पण झालं तरी एन्जॉय केलंच पाहिजे गाईज. लाईफ एकदाच भेटते. सो मूड ऑफ करून काहीच उपयोग नाही. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.